पंढरपुरातील एक सामाजिक कार्य करणारा रिक्षावाला म्हणजे विष्णू शेटे हा नावाचा एक रिक्षावाला विष्णू शेटे हा गेल्या 5 वर्षापासून गरोदर आणि विकलांग लोकांच्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा देत आहे. आणि आज गणेशाच्या आगमनानिमित्त त्यांनी कारखान्यापासून ते भाविकांच्या घरापर्यंत मोफत गणपती नेण्याची सेवा करत आहेत. तो स्वतः आता आपल्यासोबत आहे. काय सांगचाल काका? नमस्कार, माझं नाव आहे विष्णू यशवंत शेटे. गेल्या 10 वर्षापूर्वी मी अंध अपंग गर्भवती महिलांना रक्षाबंधन असू द्या, कुठलाही सण असू द्या, मी मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. पंढरपुरामध्ये आपल्या विठ्ठल भक्ताच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून सांगतो की मला मोफत सेवा करायची आहे. माझ्या आई वडिलांपासून एक उत्सुकता मिळाली आणि तुमच्या माध्यमातून तर मी खरंच माझं काम चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. ह्याच्या पुढेही करेल अशी मी तुमच्या विठ्ठल चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि गणपतीला मोफत सेवा तर देतोयच, पण आजही सुद्धा मी चालू आहे माझे देण्याचं कार्य. ते मी माझं भाग्य समजतो की आपल्या पंढरपुरामध्ये मी ह्या समाजसेवा करू शकतोय. जनतेची तर सेवा करतोय. माझी खूप इच्छा होती पोलीस भरती व्हायची, मिलिटरी भरती व्हायची, त्यात सेवा करायची संधी मला मिळावी अशी वाटत होतं. पण मी रिक्षा सेवा देऊन मी मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. ही मला अभिमानाची गोष्ट आहे. काका, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत, तरी तुम्ही ही सेवा कशी करता? पेट्रोलचे भाव वाढलेत, पण एखाद्या गोष्टीकडे दररोज तर पैसे मिळवायचा प्रयत्न चालूच आहे माझा. पण थोडा गोरगरिबांना बी देण्याचा प्रयत्न करतोय, गोरगरिबांसाठी. आणि आपल्या पंढरपुरातल्या विठ्ठलाचा आशीर्वाद पूर्ण रिक्षावाल्यांकडे आमच्याकडे आहे, त्यामुळे मी एक मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. न्यूज 9 मराठी, श्रावणी लवेकर, पंढरपूर.